मित्रांनो, डाळिंबाची लागवड करायची आहे, कशी करू शकतो तर हे पाहू शकता. या ठिकाणी आपण डाळिंबाची लागवड केलेली आहे. तब्बल जर विचार केला तर सर्वसाधारण आपण मित्रांनो 3 एकरापेक्षा जास्त वरती इथे या ठिकाणी लागवड केली आहे. सध्या आपण कुठं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण जर विचार केला तर खरसुंडीमध्ये आता आपण आहे, ही त्या ठिकाणी ही लागवड केली आहे. लागवड करताना आपल्याला काय करायचं आहे तर हे पाहू शकता. 2 ओळीतील जे अंतर आहे ते आपल्याला सर्वसाधारण मित्रांनो 12 फुटाच्या पुढे ठेवून घ्यायचं आहे. 15 फूट अगदी तुम्ही 16, 17, 18, 20 फुटापर्यंत देखील ठेवू शकता. आणि जे 2 रोपातील अंतर आहे ते सुद्धा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे तर 8 फुटाच्या पुढे ठेवून घ्यायचं आहे. इथं जर विचार केला तर हे पाहू शकता आपण 8 फूट अंतर ठेवून गेला. इथे सकित तुम्ही 10 फूट देखील ठेवू शकता, 12 फूट देखील ठेवू शकता. अगदी सुटसुटीत जर करायचं असेल तर तुम्ही तसं देखील करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे तर ह्याचा जर विचार केला तर अगदी कमी पाण्यामध्ये येणार मित्रांनो हे पीक आपल्याला पाहायला मिळतं. काय करायचं आपल्याला ड्रिपवरती हे आणू शकतो आपण. हे पाहू शकता आपण ड्रिप लाईनचा या ठिकाणी वापर केला. हे पाहू शकता आउटलाईन जे आपल्याला ड्रिप लाईन मिळत असते त्या ड्रिप लाईनचा वापर करून आपण हे पाहू शकता प्रत्येक ठिकाणी एक ड्रिपर बसवून घेतलेला आहे. आणि या ठिकाणी अशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे मित्रांनो. झाड जर पाहिलं तर हे पाहू शकता अशा प्रकारचं झाड आहे. आणि दुसरी गोष्ट काय तर हे हार्वेस्टिंगला कधी असतं आणि लागवड आपण कधी केली पाहिजे तर लागवड करताना आपण मित्रांनो जून जुलै महिन्यामध्ये लागवड करू शकतो. कारण त्यावेळेचा जर काळ आपण पाहिला तर अतिशय आपल्याला चांगला काळ पाहायला मिळतो. त्याचबरोबर वाढ जर पाहिली तर वाढ योग्य प्रमाणात होत असते आणि त्यावेळेस आपण लागवड केली पाहिजे. त्याचबरोबर जर विचार केला तर हे पाहू शकता अशा प्रकारचं जे झाड आहे आपल्याला अगदी सुदृढ प्रकारचं पाहायला मिळतं आणि फळ देखील आपल्याला फार प्रमाणात पाहायला मिळतात. कशामुळे तर आपण विचार केला तर योग्य नियोजन खताचं व्यवस्थापन योग्य करणं तितकंच गरजेचं असतं. स्टार्टिंगला काय करायचं आपण रोपं जर करायचे असतील त्यावेळेला काय करायचं तर रोटावेटर वगैरे मारून जमीन भुसभुशीत वगैरे करून घेऊन काय करायचं तर खड्डे पाडून घ्यायचे. अशा प्रकारे आपण हे पाहू शकता खड्डे पाडून घ्यायचे. खड्डे पाडल्यानंतर त्यामध्ये आपण रोपाची लागवड करायची आहे. रोपाची लागवड केल्यानंतर सर्वसाधारण मित्रांनो आपल्याला जो कालावधी असतो तो एवढा कालावधीतच लागत असतो. त्याचबरोबर जर विचार केला आपण तर तुम्ही फळं जर तुम्हाला दाखवायची बोललं हे पाहू शकता हार्वेस्टिंग आता सध्या झालेलं आहे आपलं तरी देखील आपल्याला जो मागचा माल आहे तो अशा प्रकारचा मित्रांनो माल पाहायला मिळतो. हे पाहू शकताय तुम्ही. तर ह्याच्यापेक्षा क्वालिटी आपल्याला फार प्रमाणात पाहायला मिळत होती. सर्वसाधारण आपल्याला ह्या आकाराचं मित्रांनो फळ पाहायला मिळत होतं. अशा प्रकारची फळे यावरती होती. त्याचबरोबर यावरती आपण क्रॉप देखील केलं होतं. क्रॉप देखील तुम्ही करू शकता. आणि याचा जर कालावधीचा विचार केला तर आपण समजा जूनमध्ये जर लागवड केली किंवा जुलैमध्ये जर लागवड केली तर तिथून पुढचा जो आपला कालावधी आहे तो सर्वसाधारण मित्रांनो 5 महिन्याच्या पुढे आपल्याला याला कालावधी लागत असतो. म्हणजेच सर्वसाधारण आपल्याला एक नोव्हेंबर पासून ते जानेवारी मार्च पर्यंत देखील मित्रांनो आपण हार्वेस्टिंग ह्याचं करू शकतो. आणि तिथून पुढे आपण छाटणी घेऊन दुसऱ्या वर्षासाठी ठेवू शकतो. डाळिंबामध्ये आपण जर मित्रांनो प्रामुख्याने व्हरायटीचा जर विचार केला तर आपल्याला भगवा, मृदुला, गणेश, ज्योती त्याचबरोबर फुले, भगवा, सिंदूर अशा प्रकारचे मित्रांनो आपल्याला व्हरायटी पाहायला मिळतात. ह्या भरपूर साऱ्या व्हरायटी ह्याची तुम्ही लागवड करू शकता. त्याचबरोबर योग्य आपल्या जमिनीचा पीएच असणं तितकंच गरजेचं. आपल्याला जवळजवळ 7 ते 7.5 पीएच असणं अशाच जमिनीमध्ये तुम्ही लागवड करू शकता. त्याचबरोबर खडकाळ जमीन असेल तरी देखील चालेल, फक्त पीएच चांगला पाहिजे. हे पाहू शकता इथं जर पाहिलं तुम्ही तर आपल्याला खडकाळ जमीन पाहायला मिळते. आणि यामध्ये प्रामुख्याने येणारे जर आपण रोग पाहिले तर आपल्याला 1, 2 ते 3 रोग प्रामुख्याने पाहायला मिळतात. तसे बरेच रोग येतात परंतु आपल्याला 2 ते 3 जे रोग आहेत ते प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. सर्वात महत्त्वाचं काय तर मित्रांनो रोग येताना आपल्याला आपला जो माल असतो आता जर इथं तुम्हाला दाखवायचं बोललं हार्वेस्टिंग आता झालेलं आहे. हे पाहू शकता. हे जर फळ पाहिलं तुम्ही समजा हे फळ पाहिलं हो का हे पाहू शकता. जर आपण पाहिलं तर हे छोटं फळ आहे आणि यावरती आपल्याला छोटे छोटे टिपके पाहायला मिळतात. हे पाहू शकता काळे. तर असा जो माल आहे तो मित्रांनो मार्केटमध्ये चालत नाही. त्याचबरोबर ह्याची साईज देखील वाढत नाही. आणि यामध्ये जो आपल्याला डाळिंबाचे दाणे असतात ते मित्रांनो आपल्याला अगदी छोटे त्याचबरोबर व्यवस्थितरित्या लाल देखील होत नाही. अशा प्रकारची समस्या आपल्याला जाणवत असते. त्यामुळे या रोगावरती नियंत्रण करणं तितकंच गरजेचं आहे. तर तसंच दुसरं काय होत असतं तर इथं जर तुम्हाला दाखवायचं बोललं तर दुसरं एक फळ आपल्याला इथं पाहू शकताय. फळकुजे आपण याला म्हणू शकतो. हे पाहू शकताय खालच्या दिशेनं जर विचार केला तर हे पाहू शकता अशा प्रकारचा डाग येतो आणि हे फळ पूर्णतः मित्रांनो अर्धा असं सडून जात असतं. हा एक रोग आपल्याला पाहायला मिळतो. तसाच ह्या ठिपक्याचा रोग अजून एक आपल्याला पाहायला मिळतो. तो कुठे तर स्टार्टिंगला आपल्याला पानावरती मित्रांनो हा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत असतो. हे पाहू शकता अशा प्रकारे. नंतर हे टिपके टिपके येऊन पान पिवळं पडतं, पानगळ होते आणि भरपूर प्रमाणात सेटिंग देखील होत नाही. त्याचबरोबर फुलगळ देखील होत असते. ही समस्या मित्रांनो आपल्याला जाणवत असते. त्यामुळे यावरती स्प्रे घेणं त्याचबरोबर योग्य बुरशीनाशकाचा वापर करण्यासारखा स्प्रे करणं हे देखील मित्रांनो गरजेचं आहे. त्याचबरोबर स्प्रे करताना देखील काय काळजी घ्यायची आहे तर झाड आपलं पूर्णतः भिजणं तितकंच गरजेचं आहे. तुमच्याकडे समजा छोटी बाग असेल तर तुम्ही मित्रांनो एसटीपीच्या साहाय्याने देखील करू शकता. त्याचबरोबर ब्लोअर, बूम अशा साधनांचा वापर करून मित्रांनो करू शकता. त्याचबरोबर ड्रोनद्वारे देखील मित्रांनो स्प्रे करून तुम्ही व्यवस्थित नियोजन करू शकता. अजून एक गोष्ट काय आहे तर आपल्याला ज्या वेळेला सेटिंगचा कालावधी असतो म्हणजेच आपल्याला ज्या वेळेला फुल लागत असतं या डाळिंबाचा जर विचार केला आपण फुलकळ ज्या वेळेला आपल्याला फुलकळी लागत असते त्यावेळेला काय करायचं आहे तर फळधारणा न होण्यासाठी आपण काय करू शकतो तर मधमाशीचा वापर मित्रांनो आपल्याला फार प्रमाणात लागत असतो. मधमाशीची गरज आपल्याला फार प्रमाणात असते. का तर मधमाशीनं ज्या वेळेला फुलामध्ये डंक मारलेला असतो त्यावेळेला आपल्याला फळ जे असते ते व्यवस्थितरित्या आपल्याला झालेलं मित्रांनो त्याचबरोबर साईज देखील चांगली झालेली आपल्याला पाहायला मिळते. सेटिंग चांगलं होत असतं. त्यामुळे आपण काय करू शकतो यावरती उपाय तर मित्रांनो गुळ जो आपला मिळत असतो गुळाचं तुम्ही द्रावण एक तयार करा आणि ते शिजवलं जर मध्ये रात्रीच्या वेळी तर मित्रांनो मधमाशा येण्यास मित्रांनो चांगला आपल्याला मदत होत असते. त्याचबरोबर दुसरी मधमाशीला स्प्रे देखील आपण करू शकतो. फक्त आपल्याला काय करायचं आहे दुसरे एक आपल्याला स्प्रे पाहायला मिळत असतात की कीटकनाशक असू दे ते कीटकनाशक जेणेकरून आपल्याला मधमाशीला प्रादुर्भाव त्याचा होणार नाही, मधमाशी कमी होणार नाही असे स्प्रे करा. शक्यतो दुसरे स्प्रे करू नका. असं नियोजन करा. त्याचबरोबर पाण्याचं व्यवस्थापन योग्य
आरोग्य करा. आणि मित्रांनो ह्याचा जर विचार केला तर एका झाडापासून मित्रांनो आपल्याला जर सरासरी आपण विचार केला तर पहिल्या वर्षी आपल्याला 15 ते 20 किलो मित्रांनो माल स्टार्टिंगला मिळत असतो आणि तिथून पुढे आपला माल देखील वाढत जातो. पहिल्या वर्षी एवढा माल, नंतर आपल्याला एक 5-5 किलोचा डिफरन्स वाढत जात असतो. अशा प्रकारे तुम्ही माल करू शकता. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीचा जर माल मिळवला आपण तर मित्रांनो सर्वसाधारण आपल्याला 80 रुपये पर केजी पासून ते मित्रांनो 150 रुपयापर्यंत मित्रांनो रेट मिळू शकतो. सध्या जर मार्केट पाहिलं तर आपल्याला 200 प्लस पाहायला मिळतं. परंतु जर सरासरी विचार केला तर आपल्याला 100 रुपये मार्केट तुम्ही पकडून चाला, आपल्याला एवढा माल मिळत असतो आणि कमी पाण्यामध्ये येत असतं मित्रांनो. अशी आपल्याला ही व्हरायटी पाहायला मिळते. तुम्ही लागवड करू शकता आणि मित्रांनो भरघोस उत्पन्न मिळू शकता. कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा. त्या व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.